नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आवर पी ऑनलाईन पाठशाला क्लासेसमध्ये. बेटा, बोर्डचे पेपर खूप जवळ येत आहे आणि बोर्डच्या पेपरची पहिली पायरी म्हणजे बोर्डाचे प्रॅक्टिकलचे पेपर. तुमच्या सर्वांना माहीत आहे की बोर्डाच्या प्रॅक्टिकल पेपरमध्ये पास होणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही या प्रॅक्टिकल पेपरमध्ये जर पास झाले बोर्डाच्या, तरच तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये पास होऊ शकता, अदरवाईज तुम्ही पास होणार नाही. आता तुम्हाला माहित आहे बेटा की बोर्डाच्या प्रॅक्टिकल पेपरमध्ये तुम्ही 20 पैकी 20 मार्क घेऊ शकता. पण यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की त्यामध्ये काय राईट करायचं, तसेच त्यामध्ये कशा प्रकारे लिहावे, कशाला किती मार्क असते हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. तर बेटा बघा, आपण नाही का आता बघू, तुम्ही जर नाही का स्क्रीनवर जर बघितला असेल बेटा, तर नाही का इथे नाही का एक आन्सर की दिलेली आहे. ही आहे बोर्डाची आन्सर की. बघा, सर्वात पहिले या आन्सर की मध्ये आहे शाळेचे केंद्राचे नाव, नेम ऑफ द स्कूल. तर इथे तुम्हाला नाही का तुमच्या स्कूलचे नाव पूर्ण राईट करायला लागते. सेकंड नंबरला बघा तुम्ही स्कूल इंडेक्स नंबर, इथे तुमच्या शाळेचा सांकेतिक क्रमांक. पहा, मराठी आणि इंग्लिशमध्ये सेमच राहतो बेटा, फक्त लँग्वेज चेंज राहते. इंग्लिश इथं नाही का मराठी असते. तर इथून ते तुमच्या स्कूलचे जे टीचर राहतील हा तुम्हाला नाही का नंबर देतो, इंडेक्स नंबर देतात, ते नाही का न चुकता लिहायचे. त्यानंतर आहे बेटा कॅन्डिडेट सीट नंबर इन फिगर, परीक्षार्थ्यांचा बैठक क्रमांक, कशात, अंकात. तर बैठक क्रमांक म्हणजे तुमचा बोर्डचा नंबर तुम्हाला इथे राईट करायला लागतो, न चुकता राईट करायचा. त्यानंतर कॅन्डिडेट सीट नंबर इन वर्ड, परीक्षार्थ्यांचा बैठक क्रमांक, कशात, अक्षरात. तर इथे बघा तुम्हाला अक्षरात नाही का इथे नंबर लिहावे लागते. आता बेटा ही माहिती आहे तुम्हाला अचूकपणे भरावी लागते, इथे काही चूक करता येत नाही, कारण हा पेपर कशाचा आहे, बोर्डाचा आहे. तर चला आता आपल्या मेन टॉपिककडे वळूया. बघा, तुम्ही जर बघितला असेल स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, एक नंबरला बघा प्रात्यक्षिक नोंदवही, प्रॅक्टिकल जर्नल. बघा तुम्हाला नाही का सायन्स 1 आणि सायन्स 2 या दोन्हीचे प्रॅक्टिकल होते. कधी लक्षात ठेवा, सायन्स 1च्या प्रॅक्टिकलला 2 मार्क असतात आणि सायन्स 2च्या प्रॅक्टिकलला 2, म्हणजे सायन्स 1ला 2 आणि सायन्स 2ला 2, 2 + 2 = 4. प्रॅक्टिकल बुकला किती मार्क राहतात, 4. प्रॅक्टिकल बुक 4 मार्क असतात, त्यामुळे ते काळजीपूर्वक ठेवायचे आणि सबमिट करायचे. त्यानंतर आहे बेटा उपक्रम नोंदवही, प्रोजेक्ट बुक. बघा तुमच्या टीचरने तुम्हाला सायन्स 1 आणि नाही का सायन्स 2 या दोन्हीचे पण नाही का प्रोजेक्ट सांगितले असेल, तर सायन्स 1च्या प्रोजेक्टला 2 मार्क असतात आणि सायन्स 2च्या प्रोजेक्टला 2 मार्क असतात. तर हे पण तुम्हाला सबमिट करायला लागते. असे 2 आणि 2 किती व्हायले, 4 मार्क. तिसऱ्या नंबरला बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 च्या प्रॅक्टिकल दिलेला आहे बेटा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. तर याच्या प्रॅक्टिकलला पूर्ण किती राहतात बेटा, 6 मार्क राहतात. लक्षात ठेवा, तुम्हाला एक प्रॅक्टिकल राईट करायला लागते. मग आता कसे मार्किंग राहतात, काय राहतात हे आपण समोर सविस्तरपणे बघू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 म्हणला, सर्वात पहिले दिलेलं आहे बेटा शीर्षक. शीर्षक मध्ये काय दिलेलं आहे बेटा, टायटल. तर तुमच्या प्रॅक्टिकल जे तुम्ही नाही का प्रॅक्टिकल बोर्डला राईट करणार आहे त्याचं तुम्हाला टायटल, शीर्षक पहिले राईट करायला लागेल अचूकपणे. त्यानंतर दिलेलं आहे बेटा तुम्हाला साहित्य. आता साहित्य म्हणजे काय, तुम्ही जे प्रॅक्टिकल नाही का करणार आहात त्याच्या नाही का जे जे साहित्य आहे ते तुम्हाला नाही का इथे राईट करायला लागेल. जसं नाही का समजा फॉर एक्झाम्पल, जर तुमचं नाही का लेन्सेसचं असेल बेटा, लेन्स तर भिंग, तर लेन्सेसचा तर लेन्स आहे, कॅन्डल आहे, असे जे जे ॲपरेटर तुम्ही नाही का त्याच्यात यूज करणार ते ॲपरेटर्स नाही का तुम्हाला नाही का तिथे राईट करावे लागेल, म्हणजे साहित्य लिहावे लागेल. त्यानंतर बेटा आकृती. आता तुम्ही जे प्रॅक्टिकल करणार आहात त्यामध्ये जी आकृती आहे ती पण नाही का तुम्हाला तिथे अचूकपणे काढावी लागेल. लक्षात ठेवा, आकृती नाही का काढणे खूप महत्त्वाचे आकृती आहे आणि त्याला नाही का नाव पण नाही का देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल बेटा, त्यानंतर आहे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. आता तुम्ही जे प्रॅक्टिकल करणार आहात त्याच्यात जर ऑब्झर्वेशन टेबल असेल तर नाही का तुम्हाला तो ऑब्झर्वेशन टेबल पूर्ण काढावे लागतो. अदरवाईज तुम्ही जे ऑब्झर्वेशन जर काही ऑब्झर्वेशन असेल तर ते पण तिथे लिहावे लागतात. त्यानंतर येते बेटा कॅल्क्युलेशन. आता तुम्ही जे प्रॅक्टिकल करणार आहात त्याला जर कॅल्क्युलेशन असेल तर ते कॅल्क्युलेशनचा पोर्शन, जे कॅल्क्युलेशन आहे हे इथे नाही का जे गणन आहे, कॅल्क्युलेशन आहे, इथे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन पूर्ण लिहावे लागते.
त्यानंतरचा नेक्स्ट पोर्शन दिला आहे बेटा तुमच्या याच्यात अनुमान म्हणजे निष्कर्ष, यालाच काय म्हणतात कन्क्लुजन. आता तुम्ही जे प्रॅक्टिकल नाही का पूर्ण करणार आहात त्याचं जे अनुमान आहे, कन्क्लुजन आहे, ते नाही का इथे नाही का लिहावे लागतात. लक्षात ठेवा बेटा, हे जे सर्व जे टॉपिक आहे ते तुम्ही ऑलरेडी तुम्ही जे प्रॅक्टिकल नाही का बुक आहे, या प्रॅक्टिकल बुकमध्ये नाही का हे सर्व टॉपिक दिलेले आहे. तुम्ही जे प्रॅक्टिकल करणार आहात त्याच्यातले नाही का सर्व नाही का वाचून नाही का प्रॅक्टिकलला यायचं, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही नाही का तिथे अचूकपणे नाही का लिहू शकणार. आता हे तर झालं बेटा सायन्स 1. आता आपण बघणार विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. आता यांचं पण नाही का बेटा प्रॅक्टिकल आहे. सायन्स 1 सारखंच नाही का राईट करायला लागते, फक्त हा सब्जेक्ट कोणता आहे सायन्स 2. तर बघा सर्वात पहिले काय दिलं आहे बेटा शीर्षक. शीर्षक म्हणजे टायटल. इथे पण नाही का तुम्हाला नाही का त्याचं टायटल पूर्ण लिहावे लागेल बेटा. त्यानंतर सेकंड जर तुम्ही बघितलं असं साहित्य ॲपरेटस, इथे पण नाही का जे साहित्य ॲपरेटस तुम्ही यूज करणार आहात ते नाही का तुम्हाला नाही का लिहावे लागणार आहे बेटा. त्यानंतर आकृती डायग्राम, इथे पण नाही का तुम्ही जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला पूर्ण काढावी लागेल, तसे त्या डायग्रामला अचूकपणे नाव द्यावे लागेल. त्यानंतर बघा बेटा याच्यात पण नाही का दिलेलं आहे बेटा निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. जर ऑब्झर्वेशन टेबल असेल तुमच्या याच्यात, निरीक्षण असेल तक्ता, तर ते बी तुम्हाला इथे नाही का पूर्ण राईट करावा लागेल अचूकपणे. त्यानंतर बेटा कॅल्क्युलेशन म्हणजेच गणन. जर कॅल्क्युलेशन असेल तर ते कॅल्क्युलेशन पण पूर्ण राईट करावं लागेल. आणि सर्वात शेवटी म्हणजे का अनुमान, निष्कर्ष, कन्क्लुजन. जर यामध्ये जर तुम्ही जे प्रॅक्टिकल करत आहात, जर कन्क्लुजन तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये दिलेले असेल सायन्स 2च्या जे करणार आहात तुम्ही त्यामध्ये असेल तर राईट करावे बेटा. तर ठीक आहे बेटा, इथे नाही का आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे बेटा. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा लाईक करा बेटा आणि एकदा सबस्क्राईब करा बेटा. ओके बेटा, थँक्यू, गुड नाईट.